काय चुकीचं आहे? केसेस तुम्हीच मागे घेईन म्हणले होते, विचारा विखे पाटील साहेबाला. हा, तुमचं एक स्टेटमेंट माझ्या ध्यानात आलं. तुम्ही म्हणले ते विखे पाटलाला बोलतच नाही, विखे पाटलाचा फेस पाडाय सांगू आणि तुम्ही एकदा विचारा हे खरं आहे. जर तुम्हाला खोटं बोललो नाही शब्दात, जिंदगीत माझं तोंडावर नाव घेऊ नका. जिंदगी नाही ते येणार होते, ते मला माझ्याबरोबर पण येणार होते, पण मी म्हटलं मला वैयक्तिक बोलवलंय, मी जाऊन येतो. नाही तसं नाही म्हणत मी. तुम्ही म्हणले समजा तुम्ही विखे पाटील साहेब, बोलले विखे का? पाटील साहेब एवढे तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह आहेत साहेब, तुम्हाला सांगतो. इव्हन समिती म्हणून ते अतिशय चांगलं काम करतात. हे बघा, पण ते मला आता पण बोलले होते की मी तुमच्याबरोबर येऊ शकतो. मी म्हटलं नाही, मी दादाकडे एकटा जातो. गंगाधर बरोबर आहे, मी तुझ्याशी मला बोलतो. ओळखलं फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनीच. मी पहिले शब्द काढायला लागलो मीडियात. माझ्यावर प्रेम करून काही उपयोग नाही. मी समाजावर प्रेम करतो. आणि मी नसत्यांना कळाली फक्त फडणवीस साहेबाला. ते त्यांच्यात गप्पा आणि त्यांच्या मित्र तुम्ही त्याला 4थी 5th समजा त्यांचे लोक सांगायचे ना, मला माहित नसतं. परत सांगत, मी नाव नाही सांगत. त्यांचे सांगायचे मला असे गप्पा झाल्या. सगळे का तुमचे थोडे असतात, आज थोडंच असते. हो, असं नसतं. माझ्यावर प्रेम करणार आहेत ना, मी त्यांच्या लेकरा बाळासाठी झटतोय. आता भाजपमधले मराठी त्यांच्या लेकरासाठी झटतोय. ते जरी दाटमोठी तुमच्याकडून असले तर मनातून म्हणतात ना, मायला आपल्या जातीसाठी लढत आहे रे. काय बोलत त्याला 4-2 ज्याला आमदार व्हायचं समजा, ते हाणते माझ्या विरोधात शेंगा झालं की ते बसतोय पुन्हा. पण रिअल हे खेड्यापाड्यातलं हे रिअल. मी भाजपच्या मराठीच्या लेखी बाळीसाठी लढतोय, काँग्रेस शिवसेनेच्याही लेकराच्या लेखी बाळीसाठी लढतोय. ते काय करणार आहे? ती किती मी हुशार आहे त्यांना माहित. आणि मी माझी स्तुती नाही करत. मी कायदा सोडून बोलत नाही, फक्त शब्द खेड्यातले. मी तुम्हाला गायकवाड कमिशन पासून मंडल कमिशन पर्यंत सांगितलंय. आम्ही सरसकट मराठी कसे हे सांगितलंय. व्यवसायावर आधारित जर बागवानाला दिलं गेलंय, त्याचा व्यवसाय शेती आहे, बागायती करतोय म्हणून त्याला दिलंय. माळी समाज बागायती आहे म्हणून करतोय. त्यांना आरक्षण दिलं तर आम्ही सुद्धा शेत्याच करतोय. 1967 जे 180 जातीला दिलं ते आधीच आम्ही आहेत. तुम्हाला गॅजेटियर नुसार जर आधार पाहिजे असेल तर 1967 चा आधार घ्या. आमच्यावर जर ते 7-12 निघाला तर आम्हाला धरा. त्याच्यात कोणचं कायदा सोडून बोलतो आम्ही? तुम्ही ज्या धर्तीवरती त्यांची वंशावळ टाकली त्या धर्तीवर आमची टाका. आम्हाला घेण्याने सांगते हे तुपला आजा नाही, ते तुपला पंजा नाही. आम्हाला काय माहिती येडगांडीचं होतं का नव्हतं तवा? कवा जाता इतक्या माग? सांगा तुमच्यातलं कुणी सांगा तुमच्या पंजाचं नाव काय होत ते आम्हाला विचारित. तुझ्या पंजाचं नाव काय? आता आपल्याला इथं लवकर आजच ध्यानात राहणार, पंजाचं कवा ध्यानात राहावा? त्यातलं उलट विचारित. का द्यायचं नाही? पैसे पाहिजेत का प्रत्येक प्रमाणपत्र माग? असा उद्देश आहे तुमचा? खिसे गरम करायचे काय तुमचे? उगत रोखू नका. केसेस माग